नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लाईट गेली म्हणून जानकी फ्यूज जवळ येते आणि मेन फ्यूज कोणीतरी काढलेली हे जानकीच्या लक्षात येतं. तेव्हा आता जानकीच्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यावर मात्र आता तिकडून जी बॅटरी आहे तर ती चमकवली जाते आणि त्यात प्रकाशाने आता जानकी अगदी पुढे येते आणि विचारते की कोण आहे तिकडे. तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो असतो की मी तुझा शुभचिंतक. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की कोण आहात तुम्ही आणि काय हा सर्व प्रकार आहेस तू. आणि तेव्हा तो माणूस म्हणतो की मी तुला लाखभर रुपये तयार ठेव असं म्हटलं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की लाख रुपयांनी तुम्हाला कळलं का किती मोठी अमाऊंट आहे ती आणि कोण आहात तुम्ही, कुठून आलात आणि हे जे काय चालू आहे तर ते सगळं काय प्रकार आहे. अगोदर ती बॅटरी खाली कर, तो टॉर्च खाली करा. ते आता लगेच तो माणूस म्हणतो की जो मी तुम्हाला पुरावा देणार आहे तर त्या सगळ्या या प्रश्नाचे उत्तर मी त्यासाठी 1,00,000 रुपये तयार ठेवा. तर जानकी विचारते की कसले उत्तर आणि कसले प्रश्न आणि कशावर मी तुमच्यावर विश्वास ठेव. तर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, तुझा विश्वास बसावा म्हणून मी तुला एक गोष्टची माहिती देतो. त्या बाईचं नाव पार्वती नाही तर लताबाई आहे. तेव्हा आता जानकी विचार करते की याला पार्वती आईबद्दल कसं माहिती असेल नाही, की हा माणूस कोण असेल. आणि जानकी त्याला विचारते की कोण आहात तुम्ही. तेव्हा तो माणूस लगेच म्हणतो की हे बघ, तुला सगळं काही माहिती आहे आणि हे बघ, जर तू याबद्दल कोणाला काही सांगितलं तर यापुढे ती बाई कोण आहे हे तुला कधीच नाही कळलं जाणार. तेव्हा आता जानकी विचारते की तू कोण आहेस म्हणून जानकी लगेच त्याच्या हातातील टॉर्च शिकवून घेते, त्याची झटापट करण्याचा प्रयत्न करते कारण तिला त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायचा असतो. तर ती जानकीला लगेच लुटून देतो आणि तिथून पळ काढतो. जानकी म्हणते की थांब अरे थांब. तेव्हा मात्र तो माणूस पळून गेलो. जानकी ते बॅटरी उचलते आणि गुलाबदादांना आवाज देते. हा माणूस कुठे गेला असेल. तर जानकीला खूप टेन्शन येतं की याला आमच्या घरातील सगळं काही कसं माहिती असेल आणि तो पार्वती आईला लता का म्हणाला असेल. आणि जानकी आता बॅटरीच्या साहाय्याने मात्र फ्यूज काढलेला आहे आणि नक्की तो इथे कुठेतरी असेल म्हणून इकडे तिकडे शोधत असते. तर तिथे तिला ती फ्यूज पडलेली दिसते. जानकी ती उचलते आणि तो फ्यूज लावल्यावर आता घरामध्ये लाईट येते. तर जानकी विचार करते की नक्की तो माणूस कोण होता आणि तो असं का म्हटलं असेल आणि हे सर्व काय चाललेलं असं बोलून जानकी गुलाबदादांना आवाज देते. आतमध्ये येते आणि नक्की हा माणूस कोण असेल याची जानकीला टेन्शन देते. तर लगेच आता अगदी गुलाबदादा आवाज देते. ते गुलाबदादा तर जानकी म्हणतात की हो आलो. तेवढ्यात गुलाबदादा धावत येतात. जानकीला विचारतात की वहिनी साहेब काय झाले, तुम्ही आवाज दिला होता. तेव्हा जानकी म्हणते की बाहेर कोणीतरी आले होते. तर गुलाबदादा विचारतात की कोण. तेव्हा जानकी म्हणते की नाही मला नाही कळलं, अंधारात चेहरा नाही दिसला. गुलाबदादा विचारतात की पण वहिनी साहेब अंधार कसा झाला तेव्हा तुम्ही मला आवाज दिला होता तेव्हा. तर ते मी अंगणातच होतो आणि अंधारामध्ये येताना धडपडलो, परंतु वहिनी साहेब मला हेच कळत नाही की अचानक लाईट गेली कशी असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की लाईट्स गेल्या नव्हतं तर कोणीतरी फ्यूज काढलं होतं. तर गुलाबदादा विचारतात की कोणी काढलं असेल. तेव्हा आता जानकीला त्या माणसाची आठवण होते. तो माणूस तिला म्हणालेला असतो की मला सगळं काही माहिती आहे परंतु त्याबद्दल कोणाला काही सांगू नको, नाहीतर तुला कधीच कळणार नाही की नक्की ती बाई कोण आहे ते. म्हणून जानकी आता गुलाबदादांना काय सांगता लगेच ती टॉर्च ठेवण्यासाठी सांगते आणि बारीक परत त्या माणसाच्या बोलण्याचा विचार करते. कारण त्या माणसाने जेव्हा त्या पार्वतीचं नाव पार्वती नाही तर लताबाई हे सांगितलेलं आहे जानकीला आठवतं. जानकी सर्व काही लक्षात येतं म्हणून ती मुद्दामात एक प्लॅन करते. आता जानकीचा विचार करते की तो माणूस जे काही म्हणाला तर ते खरं असेल का, त्या बाईचं नाव पार्वती नसून लता आहे का. आणि तेवढ्यात रूममधून लताबाई आता बाहेर येते आणि जानकीला आवाज देते. जानकी काही बोलत नसते परंतु लताबाई पुन्हा विचारते की अगं जानकी लाईट गेली होत्या का आणि काय इथे सारखी लाईट जातात का. तेव्हा जानकी काही नव्हतं देता फक्त बघत असते. तर लताबाई विचारते की अगं तू स्वयंपाक गाचं बघ म्हणून आणि काय गं स्वयंपाक झाला का, काय बेत करणार आहेस बरं आणि काहीतरी असं बरं कर, मीठ वगैरे आहे ते बरं घाल कळेल ना तुला. म्हणून आता लगेच पतून लताबाई जायला निघते परंतु जानकी तिला लताबाई म्हणून आवाज देते. तर लताबाई म्हटल्यावर आता ही लगेच थांबते आणि जानकीला असा आवाज देते. तेव्हा आता लगेच लताबाई खूप घाबरते. तर जानकी विचारते की काय हो तुमचं नाव लताबाई आहे का. तर आता मुद्दाम लताबाई हसते आणि जानकीला वेड्यात काढण्यासाठी म्हणते की अगं तू काय बोलतेस आणि तुला विसरण्याचा आजार आहे का, अगं माझं नाव पार्वती आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की मी नाही, तुम्ही विसरता की तुमचं नाव पार्वती आहे कारण मी तुम्हाला लताबाई म्हणून जेव्हा हाक मारली तर तुम्ही ओह दिली नसती, त्यामुळे तुमचं नाव काय आहे पार्वती की लता. तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की अगं हे बघ, तू अचानक काहीतरी असं बोललीस म्हणून मी तुझ्याकडे बघितलं, मला तर असंच वाटलं होतं की कोणीतरी लताबाई आली म्हणून. तेव्हा आता जानकी रागाने म्हणते की हे बघा खोटं बोलू नका, जे काही तुम्ही खोटं बोलता ते तर अगदी स्पष्टपणे तुमच्या डोळ्यामध्ये दिसते सुद्धा, त्यामुळे तुम्ही पार्वती आई नाही तर लताबाई आहात आणि जसे मी लताबाई म्हणून हाक मारली तर माझ्या हाकेला ओ देणारे लताबाई हे तर बरोबर ना. तेव्हा लगेच पार्वती म्हणते ही लताबाई खोटं बोलते. लताबाई म्हणते की काय गं कोण लताबाई आणि काय सारखं लताबाई लावलंस आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तू
तुझ्या सासूची बोलते. तेव्हा तर जानकी म्हणते की हे बघा, माझ्या सासूचं नाव आहे पार्वतीबाई आणि तुम्ही आहात मात्र लताबाई. पार्वती ती नाही. तुम्ही कुठून आला, तुम्हाला कोणी इथे पाठवलं, त्यामुळे बोला लताबाई बोला. आता लताबाईची बोबडी ओळखते आणि ती जानकीला म्हणते की जानकी बास कर, आणि हे बघ मी पार्वती नाही, लताबाई आहे. लता असं बोबडी आता तुरतुरू करत बोलत असते आणि परत म्हणते की मी लता नाही तर पार्वती आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, किती काही झालं तरी तू माझी सून आहेस. त्यामुळे पहिली मात्र ओलांडू नको आणि नसतं काही गोष्टी तू मला विचारू नको. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की पार्वती असल्याचं अनेक पुरावे मी तुला दिले आहेत. आणि काय ग जानकी, तुझ्याकडे कोणताही पुरावा आहे का? तर जानकी म्हणते की आता माझ्याकडे पुरावा नाही, परंतु लवकरात लवकर तो पुरावा मी शोधून काढेल. आणि एक गोष्ट लताबाई लक्षात ठेवा, मी जानकी आहे. खोट्याचा मुखवटा उतरून खऱ्याच चौकात उभं करणारी मी जानकी आहे. अगोदर सुद्धा मी तेच केलेलं आहे आणि यावेळेला सुद्धा मी लवकरच ते सर्व करेल. म्हणून आणि जेव्हा जेव्हा माझ्या गोकुळात विष घालवण्यासाठी कोणी ना कोणी येईल, तेव्हा आता मात्र ही जानकी श्रीकृष्ण बनून या गोकुळाची पाठीशी उभा राहील. मी तर माझ्या घराला वाचवेल, परंतु मी पार्वती आई नाही, लताबाई आहे, त्याचा पूर्व सुद्धा मी शोधून काढेल. असं बोलून आता जानकी त्वरेत तेथून निघून जाते. परंतु लताबाईची बोबडी आता वळते. तिला आता पूर्ण घाम फुटलेला असतो. घाईने आता ती आपला घाम पुसते आणि इकडे तिकडे ठोकावून बघत असते. त्यानंतर आता जानकी रूममध्ये येते आणि या सगळ्या गोष्टीचा ती विचार करून टेन्शनमध्ये येते. आणि तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो. तो जानकीला आवाज देत होता. जानकी म्हणते की ऋषिकेश अहो कुठे होता तुम्ही, इतका वेळ कुठे केला होता? तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की अगं हो. तर लगेच जानकी म्हणते की कुठे होता? तर ऋषिकेश म्हणतो की मंदिरात गेलो होतो. पार्वती आईने अभिषेक करण्यासाठी सांगितलं होतं आणि तिथे मंदिरात खूप गर्दी होती आणि तिथून मी ऑफिसला गेलो आणि ऑफिसमधून घरी आलो. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते केव्हा पण तुमचा फोन. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी फोन तर घरीच विसरलो होतं. तर जानकी म्हणते मला माहिती आहे, परंतु ऑफिसमधून तुम्ही एकदा कॉल नाही करू शकत का? केव्हाची मी तुमची फोनची वाट बघते. एक तर ऋषिकेश मला इतकं टेन्शन आलंय की केव्हा तुम्ही घरी येत आहे म्हणून मी वाट बघत होते. तर ऋषिकेश विचार जानकी तू टेन्शन कशाचं घेते? तर जानकी म्हणते की एक अननोन नंबरवरून कॉल आला होता आणि तो माणूस जे जे काही बोलला आहे ते सर्व काही आता जानकी ऋषिकेशला सांगते. तो माणूस जे जे काही बोलला आहे ते सर्व ऋषिकेशला सांगितले. ऋषिकेश तर धक्काच बसतो. ऋषिकेश म्हणतो काय जानकी, म्हणजे त्या पार्वती आईचं नाव लताबाई आहे का? तर जानकी म्हणते की हो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो जानकी हे काय होतं, कोणी तुला काय सांगेल आणि तू त्यावर विश्वास ठेवेल म्हणून? तेव्हा जानकी म्हणते की अहो मी कोणाच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेव, मी स्वतःच्या डोळ्याने सर्व बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि हे बघा ऋषिकेश, मी त्या बाईला लता म्हणून हाक मारली. तर ऋषिकेश म्हणतो की हो का, आणि पुढे काय झालं मग? तेव्हा जानकी म्हणते की तिने लगेच वळून बघितलं. नॅचरली ती लगेच हो म्हटली. तेव्हा जानकी तिथे लताबाईसोबत आणि तिच्यात जे काही तर संवाद झाले आहे ते सगळं काही घडलेलं संवाद ती ऋषिकेशला सांगते. ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश हे बघा, ती बाई पार्वती आई नाही, ती बाई खोटे बोलते, एक नंबरची खोटारडी आहे. ती बाई मुद्दाम त्या बाईला कोणीतरी आपल्या घरात पाठवले आहे. त्यामुळे त्या बाईला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढावंच लागेल. त्यामुळे काही करा आणि त्या बाईला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं असं कसं त्या बाईला घराच्या बाहेर काढता येईल सांग ना. अगं जानकी तू असं कसं बोलू शकते आणि त्या आई पार्वती नाही, हे कसं तुझा विश्वास बसू शकतो की म्हणजे हे बघा माझं ऐकून घ्या. ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी आता तू शांत राहा, मला बोलू दे. ऋषिकेश आता जानकीचं काय ऐकून घ्यायला तयार नसतो. त्यानंतर आता इकडे लताबाईची घाईनेच अगदी घाबरत सारंगच्या रूममध्ये येते आणि सारंगला हे सर्व काही सांगते. तर सारंगला धक्का बसतो. सारंग म्हणतो की काय बोलतात म्हणजे? जानकी वहिनी तुम्हाला लताबाई हाक मारली. तेव्हा तर लताबाई म्हणते की हो. तेव्हा सारंग तर डोक्याला हात लावून अगदी एऱ्या घालत असतो. अरे देवा, हे कसं झालं? आणि लताबाई मला सांगा बरं, त्या जानकी वहिनी तुमचं नाव लताबाई आहे हे कसं कळलं असेल? त्यावर सारंग ते बोलणे ऐकून लताबाई म्हणते की मला कसं माहिती हे सर्व? तेव्हा लताबाई सांगते की हे बघ, ती मला अशीच म्हणजे मागून आवाज देत होती, मी तिच्याशी बोलत होती, तिला हाला हुकूम सोडत होती, पण तिने जाते मात्र मला मागून असा आवाज दिला की लताबाईने मी लगेच तिला हो म्हटलं. तर सारंग म्हणतो की अहो तिने तुम्हाला हाक मारली, मग तुम्हाला मागे वळून बघण्याची काय गरज होती? तेव्हा तर लताबाई चिडते. लताबाई म्हणते की हे बघ मूर्खा मुला, अरे तुला जर मागून कोणी सारंग म्हणून अशी हाक मारली तेव्हा तो आवाज नाही देणार का? तेव्हा सारंग म्हणतो की हो तुमचं खरं आहे. सारंग तर पूर्णपणे घाबरलेला असतो. तर लताबाई ते ऐकायला तयार नसते. लताबाई म्हणते की बघा आता मी तुमची काही ऐकून घेणार नाही, मला माझे पैसे द्या आणि एस टी स्टँडपर्यंत मला सोडवा, मी इथून जाते, नाही तर ती जानकी मला काही सोडणार नाही. तर सारंग म्हणतो की नाही लताबाई प्लीज तुम्ही इथून जाऊ नका आणि असं घाबरून सुद्धा नका, कारण पित्यापोटी ब्रह्मराक्षस असतो. हो ते जानकी वहिनीचं तुम्ही इतकं सिरियसली घेऊ नका. आणि हे बघा ती फक्त बोलत असते, ती काही करत नसते. आणि हे बघा अहो समजा तिला तुमचं नाव कळालं आहे लताबाई, पण तिच्याकडे मात्र असा पुरावा आहे का? नाही ना. तेव्हा लताबाई म्हणते की तो पुरावा ती आणेल असं म्हणाली, त्यामुळे तिला तो पुरावा आणण्यासाठी अगोदर मी आता माझी बॅग वगैरे भरून इथून निघून जाते. परंतु आता सारंग तिचा हात धरतो. सारंग म्हणतो की नका हो लताबाई, परंतु लताबाई पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सारंग म्हणतो की अहो प्लीज तुम्ही इथून जाऊ नका आणि असे घाबरून सुद्धा जाऊ नका, मी तुम्हाला आता जे काही
सांगतो त्यांना शांतपणे विचार करा. आणि हे बघा कसं आहे तुम्हाला माहिती आहे का, जानकी वहिनीची जी ताकद आहे ना ती हळूहळू आता कमी होत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही ऐश्वर्या सांगत आहे त्याप्रमाणे आपल्याला वागावं तर लागेलच. आणि जर ऐश्वर्या सांगण्याप्रमाणे आपण वागलो तर सगळ्या काही गोष्टी ह्या आपल्याला पूर्णपणे घडतील. त्यामुळे आता आपल्याला यापुढे जे काही करायचं आहे ते ऋषिकेश दादा जानकी वहिनीपासून आता आपल्याला वेगळं करायचं आहे. जर की ऋषिकेश दादा जानकी वहिनीपासून दूर झालं तर जानकी वहिनीची सोबत कोणी नसेल, ती एकटी पडेल आणि एकटी पडल्यावर तिचं काहीच होणार नाही. शेवटी सगळं काही अगदी तुमच्या पद्धतीने होईल. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशना सांगण्याचे प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश मात्र खरंच खूप चिडलेला असतो. तो जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, त्या गोष्टी नाना आणि पार्वती आई या दोघांमध्ये होत्या. त्या सगळ्या गोष्टी पार्वती आईंना माहिती आहे आणि त्या दोघांमधील ज्या खाजगी गोष्टी इतक्या पार्वती आईंना माहिती असेल, दुसऱ्या कोणालाच माहिती नाही ना, मग आपण कसं दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकतो. मला असं वाटतं की ती बाई जे काही बोलते तर तीच पार्वती आहे आणि तिने पार्वती असण्याचं खूप काही पुरावे सुद्धा आपल्याला दिले. त्यामुळे तू असं कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता त्या बाईवर विश्वास ठेव आणि त्या आपल्याला नक्की पार्वती आहे. ते ऐकल्यावर आता जानकीला धक्का बसतो. त्या ऋषिकेश स्पष्ट म्हणतो की जानकी, तू त्या बाईला आणखीन असं काही बोलू दुखू नकोस. तर जानकीला राग येतो. जानकी म्हणते की त्या बाईने अगदी वाईट साईड बोलून आपल्या आईंना, सुमित्रा आईंना दुखवत, त्याचं काही नाही का की टिक्स विसरून चालली. आणि हे बघा त्या पार्वती आहे ते पुरावे आहेत. त्यामुळे हा एक धागा तुम्ही हाताशी धरू नका, बसू नका. ऋषिकेश आपली गोतवण्याचे कोणीतरी मुद्दाम हे सर्व करते आणि चुकीच्या पद्धतीने धागे विणतात, कारण त्या पुराव्यावर आपला विश्वास बसावा यासाठी. परंतु हे मला सर्व माहिती आहे की ती लताबाई आहे, पार्वती नाही म्हणून, आणि याचे पुरावे त्या माणसाकडे आहेत. तर ऋषिकेश म्हणतो की हो का. ऋषिकेश म्हणतो की कुठे आहे पुरावे आणि दाखव ना मला ती पुरावे. तर जानकी म्हणते की हो ते पुरावे आहेत त्या माणसाकडे, त्याच्याकडे पुरावे. परंतु त्या बदल्यात त्याने लगेच जानकी बोलायची थांबते. परंतु ऋषिकेश विचारतो की त्या बदल्यात काय. जानकी आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि या सगळ्याचा विचार करून त्या ऋषिकेशला म्हणते त्या बदल्यात आपल्याला त्यांनी 1 लाख रुपये द्यावे लागतील. ऋषिकेश म्हणतो की मला वाटलंच होतं. आणि हे बघ जानकी, अगं हे जे काही सुरू आहे ना ते सगळं काही आपल्या घरातील गोष्टी त्यांना माहिती आहे आणि जे काही लोक आपल्याला 1 लाख रुपये मागतात तर ते आता या घरातील गोष्टीचा फायदा घेतात. आणि हे बघ जानकी, तू मात्र त्या लोकांवर विश्वास ठेवू नको आणि ह्या गोष्टी फसू नको. कोणाला 1 लाख रुपये देण्याची अजिबात गरज नाही. तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, हे बघा माझं गट फिलिंग सांगते की ती बाई पार्वती नाही म्हणून, तर ती लताबाई आहे म्हणून. आणि खरं काय खोटं काय हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला ती 1 लाख रुपयाची किंमत मोजावीच लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ कोणी फोनवर आपल्याला काही सांगेल, आपल्या घराबद्दल त्यांना माहिती असेल म्हणून ते आपल्याला ब्लॅकमेल करत असेल, मग इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी आपण त्या व्यक्तीने 1 लाख रुपये द्यायचे का. तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश ऐकून घ्या, आता कोणताही पर्याय नाही म्हणून त्यावेळी मी तुला चुकीचं असं काही करू देणार नाही. आता बस झालं, यापुढे मला काही ऐकून घ्यायचं नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, ती बाई पार्वती आईच आहे. तर जानकी म्हणते की ऋषिकेश ऐकून घ्या, ती बाई पार्वती नाही, त्या माणसाकडे सगळं काही पुरावे आहेत. परंतु ऋषिकेश आता ऐकायला तयारच नसतो. तेवढं तेथे लताबाई दरवाज्यात येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश आत येऊ का. तर ऋषिकेश म्हणतो की हो ना आय्या, ये ना आतमध्ये. ऋषिकेश म्हणतो की त्यात काय विचारायचं, ये ना आत. तर जानकी ऋषिकेशकडे रागाने बघत असते. ऋषिकेश आता तिच्या जवळ येतो. लताबाई विचारते की अरे अभिषेक झाला का. ऋषिकेश म्हणतो की हो. तर लताबाई आत पुढे करून म्हणते अरे मग प्रसाद दे. ऋषिकेश लगेच पेड्याचा प्रसाद देतो. तर लगेच आता लताबाई खुश होते आणि ऋषिकेशच्या चेहऱ्यावर अगदी प्रेमाने हात फिरवत म्हणते की गुणाचं ग माझं बाळ. हाताने ती आता ऋषिकेशला सुद्धा फेडा भरवते. जानकी आता हे सगळं रागाने बघत असते म्हणून ते आता हे सर्व काही सहन करून पुढे जायला निघते. परंतु लताबाई लगेच ऋषिकेशला विचारते काय रे तुझ्या बायकोला काय झालं. ऋषिकेश म्हणतो की काही नाही. परंतु तुम्ही असं का विचारता. तेव्हा लताबाई म्हणते की अरे काही नाही, परंतु तिला असं संशय आहे की मी तुझी खरी आई नाही म्हणून मी खोटं बोललं ते असं तिला वाटते. हे बघ तू तिला सुद्धा थोडासा प्रसाद दे म्हणजे तिचा विश्वास नक्की माझ्यावर बसेल म्हणून. आता हे बघ ऋषिकेश, अरे ती मला तसं बोलली नाही, परंतु मला सुद्धा तिच्या मनात काय सुरू आहे हे आता सगळं काय कळते. आता जानकी वळवरून रागाने लताबाईकडे बघत असते. तेव्हा लताबाई आता ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की अरे जरी तिचा विश्वास बसत नसेल परंतु तुझा आणि नानांचा विश्वास तर माझ्यावर आहे की मीच तुमची पार्वती आहे म्हणून त्यात मला खूप आनंद आहे रे, बाकी काही नको. आणि मला अजून प्रसाद देईन, मी नानासाहेबांना तो प्रसाद देऊन येते. ऋषिकेश आता तो पेढेचा बॉक्स तिच्या हातात देतो. तर लताबाई तो घेते आणि आलेच असे बोलून ती आता बाहेर निघून जाते. तेव्हा जानकीला खूप राग आलेला असतो. जानकी रागाने ऋषिकेशकडे बघत असते. तेव्हा जानकी परंतु ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश माझा अजून सुद्धा, परंतु ऋषिकेश तर ऐकून घ्यायला तयार नसतो. तो म्हणतो की नाही
जानकी यापुढे मात्र तू तुझ्या त्याच्यावर आता विश्वास नाही दाखवायचा आणि मला सुद्धा ते नाही आवडणार. त्यानंतर आता सुमित्रा बिचारी किचनमध्ये एकटी रडत असते आणि बिचारी ती इतकी टेन्शनमध्ये असते. त्यानंतर मात्र आता आणि तेवढं तिथे ऐश्वर्या येते हातीमध्ये, तर अगदी मुद्दाम ज्यूस आणलेला असतो. तेव्हा सुमित्रा रडत असते. ऐश्वर्या मुद्दाम आता चिकच्याकडे बघते आणि मात्र खूपच हसते आणि जानकीचे हात मिळून तुम्ही तर मला अडकवायला निघाला होता, पण काय कशी वाटते सवत माझी लाडकी. आता सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, आई अहो काय झालं तुम्ही असे एकटं. तोपर्यंत सुमित्रा डोळ्यातील पाणी पुसते. ऐश्वर्या म्हणते की अहो काय झालं तुम्ही काय एकट्याच उभे आहात आणि कसला विचार करता. सुमित्रा म्हणते की अगं बदलीस का, अगं तू तरी आहेस की माझी विचारपूस करतेस, कारण कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही. तर ऐश्वर्या म्हणते की परंतु माझं तर तुमच्यावर लक्ष आहे आणि आई आम्ही आहे ना तुमच्यासोबत, त्यामुळे ते तुमच्यासोबत येणारच. आणि आई अहो मी तुम्हाला घरभर शोधत होते, तुम्ही कुठे मला दिसत नव्हता म्हणून माझा जीव अगदी सैरावायरा झाला होता. परंतु आई अहो तुम्हाला बघून खरंच खूप बरं वाटलं आणि आई चला बरं तुमच्यासाठी मी ज्यूस आणला, हा ज्यूस पिऊन घ्या. हे बघा असं अजिबात चालणार नाही, तुम्हाला ज्यूस घ्यावाच लागेल, एकतर सकाळपासून तुम्ही काही खाल्ले नाही. तर सुमित्रा ग्लास हातामध्ये घेते आणि रडतच म्हणते की ऐश्वर्या नकोय अगं नको म्हणून तो ग्लास ती बाजूला ठेवते आणि अगं ऐश्वर्या हे बघ जेव्हा माणसाचं मन दुखवलं जातं मात्र शरीरसुद्धा आपोआप सगळ्या काही इच्छा विटून ठेवतं. तेव्हा आता सुमित्रा पुढे येते तर ऐश्वर्या मागून तिच्या अगदी रागाने करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की असतं की अगं ज्या घराला मी आयुष्यभर एक आपलं घर मानलं त्या घरासाठी इतकं काही केलं आणि शेवटी त्याच घराने की ती माझ्या विरुद्ध पाठ फिरवली. एका क्षणात ती बाई आणि सगळं काय आपल्याला हक्क गाजवण्याचा तिथे ते प्रयत्न करते. एका क्षणात तिने सगळं काय माझे हक्क हिरावून घेतले आणि नाही मला एक कशाची मोह नाही, सत्तेचं नाही, पैशाचं नाही, कशाचा मला मोह नाही, परंतु हे घर आणि या घरातील माणसं माझी आहेत यावर सुद्धा आता माझा विश्वास बसत नाही. म्हणून आता सुमित्रा खरं खूप रडत असते मनाने, ती खूपच खचून गेलेली असते. जे काही केले ते ऐश्वर्या सगळं काही केलं आणि ते सगळं काही जानकीवर लोटलेलं असतं. ऐश्वर्या मुद्दाम म्हणते आता सुमित्राला म्हणते की आई हे बघा तुम्ही काय सोडायचं नाही, ह्यांना हक्क नाचता, परंतु आई हे बघा किती झाले तरी घरातील शेवटा करता पुरुष सगळे काही हक्क सांभाळत असतो आणि आपल्या घरात तर हे सगळं काही नाना सांभाळतात. तेव्हा सुमित्रा रडत म्हणते की अगं पण ते ऐकतील का, तर ऐश्वर्या म्हणते की काय ऐकणार नाही, ते तुम्ही नानांशी बोला, त्यांना समजावून सांगा नक्की तुमचं सगळं काय ऐकतील, त्यामुळे तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका आणि हा ज्यूस घ्या. आई तुमचा चेहरा बघा अहो कसा उतरला आहे, त्यामुळे आई हा ज्यूस तुम्ही घ्या. म्हणून आता अगदी सुमित्राची तिला खूप काळजी आहे असं दाखवते आणि आईला ज्यूस प्यायला देते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं ऐश्वर्या खरंच माझी चूक झाली, मला माफ कर, मी तुला नाही ओळखलं, मी तुला चुकीचं ठरवून तुझ्यावर विश्वास न ठेवता त्या जानकीवर विश्वास ठेवता सत्य न्याय निवडा करण्याच्या नादामध्ये ती कधीतरी घात करते, तिच्या नाही लक्षात येत. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आई अहो जाऊ द्या, कशाला त्या पनवतीचं नाव काढतात, आता आपण आहोत ना एकत्र, त्यामुळे आई मी तुम्हाला तुमचे सगळे काही हक्क आणि तुमची सगळी माणसं तुम्हाला मिळवून देईल, त्यामुळे तुम्ही आई त्या जानकीला तर दाखवून द्यायचं आहे की ती प्रत्येक वेळी जे काही निर्णय घेते आणि प्रत्येक वेळेला ती बरोबर नसते म्हणून. परंतु आई एक गोष्ट लक्षात घ्या, परंतु तिने खरं त्या बाईला आणून तुमच्यावर खूप काही असे अत्याचार केले आहेत. तेव्हा मात्र आता त्या सुमित्रा ऐश्वर्याचे पडते, ऐश्वर्यावर विश्वास ठेवते आणि ऐश्वर्या बरोबर सुमित्राला आपल्या बाजूने घेते आणि खुशून सुमित्राकडे बघत हसत असते आणि हसून हसून तिच्याकडे बघत असते. तर प्रेक्षकांना हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी मात्र आता एका माणसाने 1 लाख रुपये सांगितलेले असतात तर ते पैसे घेऊन तिथून जायला निघते आणि त्या माणसाला फोन करून म्हणते की आत्ताच्या आता मला ते पुरावे बघायचे. तर जानकी पैसे घेऊन जायला निघते आणि तेवढंच ऋषिकेश तिला दरवाजात अडवतो. तेव्हा तो ऋषिकेश जानकीवर खूप ओरडतो. जानकीला म्हणतो की हे बघ कोणीतरी तुझ्या साधेपणाचा फायदा घेतो आणि तू घेऊन देते. तेव्हा जानकी म्हणते की हो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की तो माणूस पुरावे देतो की नाही. म्हणून तर जानकी आणि ऋषिकेश ते पैसे ठेवतात आणि तो माणूस तिथे येतो. तर ऋषिकेश लगेच लांबूनच त्या माणसाला ओरडतो. तर तो माणूस पैसे घेऊन तिथून पळून जातो. ऋषिकेश त्याच्या मागे पळत असतो परंतु झाडाला घेऊन येऊन तेथे धडकतो. तेव्हा आता ऋषिकेश जानकी सुद्धा धावते ते ऋषिकेशच्या आणि जानकी आता ऋषिकेशला म्हणते की हे बघा मला फक्त एवढंच हवं होतं की ती बाई लताबाई आहे मला सिद्ध करायचं होतं आणि त्यांच्याकडून पुरावे घ्यायचे होते. परंतु आता हे सगळं काही ऐश्वर्याने मुद्दाम केलेलं असतं. लताबाईला 1 लाख रुपये देण्यासाठी ऋषिकेशला आता इतका राग येतो तो जानकीवरच ओरडतो आणि जानकीला सुद्धा आता ऋषिकेशपासून अगदी दूर करण्याचा हा प्लॅन तिचा असतो. ऋषिकेश आता जानकीवर ओरडून म्हणतो की हे बघ ती माझी आई पार्वती आई आहे, त्या माणसाला जर तुला पुरावे द्यायचे असते तर त्यांनी कधीच दिले असते, त्या माणसाला तुला फसवायचं होतं आणि त्यात तू फसलीस. आता जानकी ऋषिकेश सगळं काय पूर्ण ऐकून घेते आणि ऐश्वर्याच्या बरोबर 1 लाख रुपये घेऊन जानकीला यामध्ये फसवलेलं असतं आणि ऋषिकेश जानकी या दोघांमध्ये भांडण लावलेलं असतं आणि आता जानकी सर्व काही अगदी सहन करत असते. सर्व काही अगदी ती शांत राहते आणि ती आता इतकी भडकलेली असते कारण हे सगळं करण्यामागे नक्की कोणाचा हात आहे हे शोधण्याचे आता ठरवते. बरोबर आता ऐश्वर्या इकडे सुमित्राला सुद्धा जानकीच्या विरोधात गेलेलं असतं आणि जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये सुद्धा भांडण लावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांना आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.